खूप वर्षांपूर्वी मथुरा नगरीत कंस नावाचा एक क्रूर राजा राज्य करत होता. त्याचा स्वभाव अत्यंत निर्दयी होता. तो लोकांवर अन्याय करत असे आणि त्याच्या नावाने सगळेच घाबरत असत. एक दिवस अचानक आकाशवाणी झाली, "हे कंसा, तुझा अंत तुझ्याच बहिणीच्या 8व्या पुत्रामुळे होईल." हे ऐकताच कंसाचा राग अनावर झाला. भय आणि क्रोध त्याच्या मनात दाटून आले. कंसाची बहीण देवकी आणि तिचे पती वासुदेव हे दोघेही सुस्वभावी आणि देवभक्त होते. पण भीतीपोटी कंसाने त्यांना कारागृहात डांबले. देवकीच्या प्रत्येक बाळाचा जन्म होताच कंस त्यांना निर्दयपणे मारत होता. देवकीचे हृदय आईच्या दुःखाने तुटत होते. जेव्हा देवकीच्या पोटी 8वा गर्भ आला तेव्हा संपूर्ण विश्वात एक अद्भुत शांतता पसरली. देवदेवता प्रार्थना करू लागले, "हे भगवान विष्णू, आता पृथ्वीवर अवतार घ्या. अधर्माचा नाश करा आणि धर्माची स्थापना करा." श्रावण महिन्यातील अंधाऱ्या रात्री, अष्टमीच्या मध्यरात्री, कारागृहात अचानक एक दिव्य प्रकाश पसरला. देवकीच्या पोटी जन्म झाला, गोड निळसर रंगाच्या बालकाचा. तोच होता भगवान श्रीकृष्ण. त्याच्या चेहऱ्यावर गोड स्मित आणि साऱ्या कारागृहात आनंदाची लहर. क्षणातच अद्भुत चमत्कार घडू लागले. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले, साखळ्या तुटल्या. भगवान स्वतः वासुदेवांना मार्ग दाखवत होते. वासुदेवांनी बालकृष्णाला डोक्यावर घेतले आणि गोकुळाकडे प्रस्थान केले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वादळ, वीज, अंधार, पण वासुदेव डगमगले नाहीत. यमुना नदीसमोर येताच आश्चर्य घडले. यमुना माता बाजूला सरकली आणि मार्ग तयार झाला. शेषनागाने बालकृष्णावर छाया धरली. गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी त्या रात्री एक कन्यारत्न जन्माला आले होते. वासुदेवांनी बालकृष्णाला तिथे ठेवले आणि त्या मुलीला घेऊन पुन्हा मथुरेला परतले. सगळं काही शांततेत घडत होतं, जणू देव स्वतः पहारा देत होते. कंसाने त्या मुलीला उचलले आणि जमिनीवर आपटू लागला. पण क्षणातच ती कन्या दिव्य प्रकाशात बदलली आणि आकाशात विलीन झाली. आकाशवाणी झाली, "हे कंसा, तुझा अंत गोकुळात वाढत आहे." गोकुळात मात्र आनंदाचे दिवस सुरू झाले. बालकृष्ण रांगू लागला, लोणी चोरण्यास लागला. त्याचे गोड हास्य सगळ्यांच्या हृदयात प्रेम भरून टाकत होते. कोणालाच माहीत नव्हते की हा खोडकर बालक साक्षात भगवान आहे. असा हा श्रीकृष्णाचा पवित्र जन्म, अधर्मावर धर्माचा विजय दाखवणारा. म्हणूनच म्हणतात, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा भगवान अवतार घेतात.